आमच्या गटाचे नाव द जिजाऊ टाकाऊपासून टिकाऊ, इयत्ता 6वी. शाळेचं नाव भैरवनाथ विद्यालय चास. आमच्या गटातील मुलींचे नाव अनुष्का, शुभांगी, तेजस्विनी. शीर्षक हिंसक प्राण्यांपासून काम करताना स्वतःचा बचाव करणे. बिबट्याच्या सारखे प्राणी दिवसेंदिवस वाढत चाललेले हल्ले रोखणे. समस्या जंगली प्राणी हे आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यामुळे जंगलाचं संतुलन टिकून राहते. मात्र जंगल कमी होत असल्याने प्राण्यांचे अधिवास निवासस्थान कमी झाले आहेत आणि ते मानवी वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत. त्यामुळे माणूस आणि प्राणी यांच्यात संघर्ष वाढत आहे. साहित्य, बॉटल, छोटे खडे, दोरी. उपाययोजना. आम्ही खूप वेळा ऐकले आहे की बिबट्या माणसांवरती हल्ले करतात. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही उपाय शोधला आहे. बिबट्या हा प्राणी आवाजाला घाबरतो. आम्ही एक प्रयोग बनवला आहे. तो प्रयोग पुढील प्रमाणे आहे. पहिल्यांदा बाटल्यामध्ये छोटे खडे टाकायचे. नंतर बाटल्यांना कमरेच्या आकाराची दोरी बांधायची. आपण कुठे शेतात रानात जाताना बॉटल बांधलेली दोरी कमरेला बांधून जायचे. त्या बाटल्यामधील खडे सतत वाजत राहतील. त्यामुळे बिबट्या माणसाच्या जवळ येणार नाही. त्यामुळे बिबट्यापासून माणसाचे संरक्षण होईल. निष्कर्ष. मानव आणि प्राणी दोघेही निसर्गाचे घटक आहेत. प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करताना त्यांचे जीवन सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. सहअस्तित्व हीच खरी संरक्षणाची गुरुकिल्ली आहे. अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही केला आहे.